तर आता जो त्या आलिया आल्यापासून आज आलिया ह्याचं कारण तिच्या तोंडच ऐका. काय झालं काय नाही. ती आल्यापासून आली नव्हती. ती तिकडे गप होती, मी इकडे गप होती. आले आले झालती. ताईनं जरा वेगळं सांगितलं. आले आले आलती कारण मला कळलं होतं ताईला सलाईन लावायची होती. ताईची तब्येत बरी नव्हती. जे काय तर कामाचा लोड झाल्यामुळं त्यांना अशक्तपणा अगोदर चालतं. पण त्या ज्या दिवशी मी आली त्या दिवशीच बरोबर त्यांना सलाईन लावायला नेलतं. कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस मला ह्यांनी शाळेवर न्यायला आलं त्यावेळेस मला म्हणलं की मग मी इकडून बोलवलं होतं त्यांना. तर त्यांनी काय म्हणलं, गाडीची काय सोय होत नाही ना. विचारलं होतं मी जी म्हणजे भाऊजींना विचारलं होतं त्यांनी. तर भाऊजी म्हणलं तिला सलाईन लावायची, म्हणजे जी ताईला सलाईन लावायची. त्यावेळेस मला वाटलं ताई आजारी त्या सलाईन लावायचे म्हणल्यावर काय तर अडचण असती म्हणलं. मग काय तर तरी पण ऍडजस्ट करून आलं बरं का. गाडी ह्यांचीच होती, म्हणजे भाऊजीने दिलती. ताईला सलाईन लावली, कळलं मी आलती. ज्यावेळेस घरी आली त्यावेळेसच मी आलती. ताईला म्हणलं, विचारलं बरं वाटतंय का काय. आणि कसं असतं माहिती आहे का, घर आहे म्हणल्यावर कुठं ना कुठं भांडण तंटा ही राहतोच. आता नवरा बायको आहे ती. आता खोटं सांगत नाही, आम्ही पण नवरा बायको आहे, जोडपं आहे आम्ही. भले आमच्या जवळ कोण नसू द्या काय, तरी पण आमच्यात भांडणं वादविवाद होते. तर मस्त टोकापर्यंत जातो, परत अजून शांत होतो, कुठं तर मनाला समजूत घालतो. आता काय आहे कोण हाय असं पण म्हणतो. ताई असले तरी जी मोठी होती दोन, जी घरातली माणसं होती ती गेली. भांडण होत नाही असं नाही, कधी होतं कधी होत नाही, भांडणंही राहते ती. आणि ताई होत्या टेन्शन मध्ये. आणि त्यात कसं आहे माहिती आहे का, आता लेकरं आजारी पडण्याचं कारण, आता त्यात काय होतंय, आपण देवाचं काढतोय. देवाचं काढून सुद्धा काय होतंय, आता एवढी देवाची श्रद्धा पण ठेवतोय, एवढं देवाची सेवा पण करतोय, तरी पण अशा अडचणी. आता दादूला तसं झालं. आता वाटतं की एवढं आपण करतोय कुठं तर आपल्याला पण त्याचं फळ मिळालं असं कुणाला वाटत नाही. एकतर ताई आहे, ते लेकराची आहे, कुठपर्यंत जाते लेकरू लहान म्हणजे आजारी पडल्यावर ही मला स्वतःला माहित आहे. कारण असं प्रसंग माझ्या संग पण सारखं घडले. तर मी दादूला पण विचारलं, दादू बरं वाटते का. ज्यावेळेस ती घराकडे आलता ज्यावेळेस त्याला बघितलं, त्याचं तोंड एवढं एवढं केलं त्यानं. त्याला म्हणलं बरं का मी त्यातनं, पण तुला बरं वाटतंय का, तर नाही म्हणला अजून. पण आता मगाशी पण आम्ही शाळा हिंडवायला गेलो त्यावेळेस त्याला म्हणलं, अरे तुझी छाती कशी काय भरती आहे, तू एवढा मोठा झालाय, तुला वाफ द्यावं लागली. अगं आंटी म्हणला, छातीमध्ये ती कप जी राहिल्यामुळं त्याला काय सुचणार ना. आणि कसं आहे माहिती आहे का, वाहत नसली सर्दी आणि ती आता मोठा आहे, मग मनात शंका येते त्यानं जी सर्दी बाहेर पडायला पाहिजे त्यानं ते, पण जास्त कप झाल्यामुळं बाहेरच पडली नाही. आणि तसा त्रास सेम ताईला पण आहे. ताई तर लहान असल्यामुळं ना एवढा त्रास तिला पण होतो. आणि त्या जास्त करून दादूला एवढा त्रास होतो ना, त्याला ती श्वास घ्यायला आणि दम्याचा त्रास असं होईल म्हणून त्याला सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त त्याची काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसात त्याला असा त्रास होतोच, त्यामुळे त्याची खरंच बरं का लय काळजी घ्यावी लागते. वाईट वाटतं लेकरं कुणाचे पण असू द्या. मी खोटं सांगत नाही बरं का, दादूचा ती चेहरा मला दिसत होतं मी सगळं. पण त्या टाइमला मी त्याला काय बोलली नाही. पण ज्यावेळेस ती माझ्याकडे येत होता, ज्यावेळेस मी त्याला बघितलं त्यावेळेस मी त्याची म्हणजे त्याला विचारलं, लेकरू योगा लेकरांना काय कोणच कुणाचं लेकरू कोणा मदत नसतं, नादेत नसतं. लेकरू ते लेकरूच असतं माझ्या. म्हणजे मला खरं सांगते बरं का, अपेक्षा मी जास्त त्यांचे म्हणजे मला पण वाटतं अजून एक हो, तरी पण काय अडचणी असते ते मला हे झालं नाही. पण ताईवरनं सांगते तुम्हाला, मी तिला कधीच म्हणजे कधी सुद्धा विसरत नाही. ज्यावेळेस मी ठरवलं होतं तिला तिथं ठेवायचं आहे. आता ताई नाराज आहे ते बरं का माझ्याकडं संग, म्हणजे कसं मी पण त्यांना का बोलले नाही. काय झालं म्हणजे बोलली पण एखादा शब्द असं लयच गप होती या बारीनं का होती. जास्त टेन्शन त्यांना त्यांचं घरचं पण होतं बरं का, खोटं सांगत नाही. जे भाऊजीच्यात त्यांच्यात भांडणं झाली, मी आता उघडच बोलते काय. आणि रिअल आहे बरं का, काय असेल ती खोटं नाही. ज्यावेळेस त्यांच्या दोघांची भांडणं झाली वाईट वाटलं बरं का ऐकून. कुणाच समज असेल काय बरं वाटतं एखाद्याला, पण तसं नसतं. आपलाय म्हणल्यावर भांडणं झाली ते म्हणल्यावर कुठं तर वाईट वाटतं. मला वाटलं बरं, मी तरी ह्यांना विचारलं काय झालं, तर त्यांना ती ह्या दोघांनी त्याचं नेमकं कारण माहित नव्हतं. अचानक तसं घटना घडल्या होत्या, त्यामुळं आपण तर बोलायला त्याला काय म्हणजे हीच नव्हतं ना. आणि ते ताईला तसं झालं, मी आल्यावर विचारलं होतं. जरा ताई जास्तच नाराज होत्या, त्यांच्या म्हणजे तोंडातून शब्द निघत नव्हतं असं एवढ्या म्हणजे ते. त्यात काय असं झालं माहिती का, भांडणाचं एकतर त्यांच्या डोक्यामध्ये, त्याच्यात त्यांना ती त्रास आता पण आहे त्यांना.
अजून पण ती काय कवर नाही त्यांना त्रास कसा आहे माहिती आहे का. पहिली पण भरपूर मित्रांनी कामं केली ती. ज्यावेळेस सासू-सासरं होतं म्हणजे आमचं सासू-सासरं होतं त्यावेळेस ताईनं खोटं सांगत नाही दावणीला इतकी चित्राभोवती सगळं बघून रानातली 50-50 पोती त्यांनी मका केली आहे. त्याच्यावरून त्या त्या टायमिंगला त्यांचं तारुण्य म्हणजे जास्त होतं. आता जरा हाय त्या मी काय म्हणत नाही ते म्हाताऱ्या लगेच झाले त्या, पण त्यांनी कष्ट भरपूर केलंय ह्याचं मला वाईट वाटतं. हाय सगळे माझ्या ध्यानात असतं, मी विसरत नाही. ताईवर नाराज व्हायचं माझे काहीच कारण नाही माहिती आहे. ताईनं खरंच बरं का मी आता ही सोशल मीडिया त्याच्यावर मी इंस्टावर ताईनं एक व्हिडिओ टाकला होता जेणेकरून त्यांनी मन हलकं केलं बरं का. त्यांनी त्यात कॉमेडी पण केली. मला एवढी आवडली ना, मी खास त्याच्यावर कमेंट काय केली, ताई तुमच्यासाठी 1 लाईक माझ्याकडून म्हणून. असं बोलत नसते ना, असं मी कधीच केलं नसतं मित्रांनो. ताईवर मी खरंच कधीच नाराज होणार नाही, कारण ताईनं मला लय अडचणीतनं सावरून घेतलंय. ज्यावेळेस मी रडली त्यांच्यापाशी मन मोकळं केलंय त्यावेळेस त्यांनी मला मिठीत घेतलंय. त्यामुळे मी त्यांच्यावर रागाला नाही. रागाला मी कसं झालं गैरसमज वाढत गेलं. ज्यावेळेस मी काय म्हणली ताई माझ्या संग बोलल्या नाही त्या, मी ती पण जाऊन तसं त्यांना म्हणलं. आणि ज्यावेळेस हिने म्हणलं त्या दोघात तुम्ही झालतं किंवा वाद झालतं त्यामुळे ते तशा असलेल्या तू वाईपट बोलू नको तू जास्त काय बोलू एवढं त्यांनी म्हणलं. त्याच्यावर मी बोलले नाही ते त्या पण बोलल्या नाही त्या, ते वाढत गेलं. ते आज ह्या फळाला आलं म्हणजे 1-2 दिवस झालं कंप्लीट काय सुद्धा बोललं होतो. आणि आज काय केलं वंकारनं मी पण बोलले नाही, कारण की तिकडं ती गप्पा म्हणजे गपच होती. आल्यापासून थोडं बोलली गप होती. मग म्हणलं काय तर झालं असं म्हणून ती गप आहे. पण ही कार्यक्रम ही हाय ही माझ्या डोक्यात आता खर्चाचं हाय, तोंड ही ती करायचं असं तसं सारखं काय ना काय डोक्यात हाय. पण मगाशी वंकारनं तिला जाऊन आणलं आणि म्हणला दुगीच काय झालंय तुम्ही म्हणजे लेकरच ओळखते की बाबा सारखी या बाया बोलणाऱ्या जर गप झाल्या तर काय ना काय घोटाळा म्हणजे नक्कीच काय ना काय झालेलं. हा कणिक म्हणत होती तिथं आलं मला म्हणला आंटी तुझं मम्मीचं काय झालंय सांग पटकीनं मला, तुम्ही दोघी बोलत नाही एकमेकीला. अरे काय नाही म्हणलं जरा मम्मीला टेन्शन आहे म्हणून मी पण काय बोलले नाही एवढंच म्हणली बरं का त्याला. पण त्यानं ती सुद्धा मान्य केलं नाही. जशी कणिक म्हणत होती तशीच मला घेऊन आला आणि मला म्हणला चल म्हणलं पटकीनं घरी कसं काय काय केलंय त्याला माहित होतं मी तर हिच्यापर्यंत जाणार नाही, त्याला माहित होतं. आणि ही तर म्हणजे त्याचं हिचं जमतं चांगलं. त्याला माहित होतं की ही माझ्यापर्यंत येईल पण मी तिच्यापर्यंत त्यानं जर नेलं तर मी जाणार नाही. त्याला माहित होतं. मी आली बरं का तसं काय नाही मी नाहीच म्हणली ना असं नाही झाला विषय. ज्यावेळेस आला बोलवायला चल म्हणलं तसं काय नाही गैरसमज दूर आपणच करायला नाही तर मग कोणी करायचं. ज्यावेळेस आता मीच बोलून दाखवलं नसतं ताईला पण कळलं नसतं. ताई पण म्हणली तू ग बसली होती म्हणून मी पण ग बसली. पण माझी मनाला काय वाटायचं भाऊजींचं तर मी सगळं बघितलंय माझ्या अडचणीत कधीच विषय तरीही गप्पाय दारातलं लोटायचं सुद्धा घरातलं लोटायचं शर्टा खालचं सगळं माझी मला जसं जसं मला होईल तसं तसं मी वेळेला केलंय नव्हता. कारण सगळं जागेवर जर मी कालवण मला करायला नाही जमलं हिच्या घरात हाय त्या कोंबड्या तरी मी हिथनं अंडी भाऊजीला द्यायची पोळी करून खावा ना तर शिजवून खावा मी चालली दवाखान्यात. मी अशी म्हणायची माझं काय नसतं बरं का कुठल्या कशाला माझं मोजमाप हिनं म्हणावं. मी कधी कशाला मोजमाप विषय नाही तर तुम्हाला त्या बदली मी कधीच काय म्हणली नाही. कारण ज्यावेळेस मी माहेरात होते ज्यावेळेस माझ्या डोक्यात जर विचार येत होता तर मी म्हणायची ताई आहे त्या मागं सगळ्या बघते त्या सगळं करते त्या जेवण्या पिवण्याची सुद्धा काय सुद्धा अडचण नाही ह्यांची म्हणत होत्या. उगच मी इतक्या दिवस थांबली नव्हती. ह्या बारीनं जास्त दिवस थांबली. भाऊबीज झाल्यावर नंतर मी येणार होती पण बरंच टायमिंग गोल्डून गेलं. काहीतरी अडचणी असते त्या मी तुम्हाला सांगितलं जाय शेळ्यांचं म्हणा सगळं सांगून गेलती तसं काय नाही. तुम्ही बघितलं नाही मी असं कधीच म्हणणार नाही ताई. थोडं काय तर इकडं तिकडं झालं जास्त तुम्हाला टेन्शन आहे तुम्हाला त्रास होतोय म्हणून मी कुठं तर गप म्हणजे गप बसली होती दुसरं काय नाही. गप बसल्यानं वाढत कमी होत